दुसरा अध्याय दिनचर्या अध्याय, त्याच्यात आपण व्याख्या करतोय. भाषांतर वाचणारे आपण कुठे काय चर्चा करावीशी वाटली, कोणाला काय विचारावंसं वाटलं तर विचारच जावं. पहिले अध्याय छोटे आहेत, पण प्रॅक्टिसच्या दृष्टीने जे जे महत्वाचे आहेत त्या गोष्टी आपण घेऊया. येतोय ना आवाज क्लिअर? तर निरोगी माणसाने रोज पहाटेच्या 4 घटका रात्री उठावे, जेणेकरून आयुष्याचे रक्षण होते. ब्राह्मण मुहूर्ताला कोणी उठायचे? निरोगी माणसाने. सरसकट सगळ्यांनी उठायला शास्त्राने सांगितलेलं नाहीये. आणि कशासाठी उठायचंय? रक्षण करण्यासाठी स्वास्थ्याचं. ब्राह्मण मुहूर्त म्हणजे 15 मुहूर्त असतात, त्यातला ब्राह्मण मुहूर्त म्हणजे 14वा मुहूर्त. रात्रीचा 14वा मुहूर्त शेवटून 2 नंबरचा मुहूर्त. एक मुहूर्त 48 मिनिटाचा, 2 मुहूर्त मिळून 14वा आणि 15वा, असे 2 मुहूर्त मिळून 96 मिनिटं. सूर्योदयाच्या आधी 96 मिनिटं उठायचे. मग शौच मुखमार्जन करून रुई, वड, खैर, करंज, अर्जुन साल इत्यादी झाडांच्या तुरट, तिखट, कडू, मृदू टोकांच्या काड्या हिरड्यांना इजा न करता चावाव्यात. याप्रमाणे सकाळी व जेवणानंतरही दंतधावन करायचे. ठीक आहे. त्याच्यात तुरट कधी द्यायचं, तिखट कधी द्यायचं आणि कडू कधी द्यायचं, शक्यतो सगळ्यांनी जॉईन 5 मिनिटं आधी होत जावा. तर तुरट रस जो आहे तो कषाय रस जो आहे तो पृथ्वी आणि आकाशाचा रस आहे. त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला दात आवळावेत असं वाटत असेल, घट्ट व्हावेत, पृथ्वी महाभूत अपेक्षित असेल जिथे जिथे, त्या ठिकाणी कषाय रसाचं हे करायचं. क्लेद जास्त असेल दातांमध्ये, हिरड्यांमध्ये सौशीर आला असेल, अशा पद्धतीचं जे काही असेल तिथं कषाय रसाचं दंतधावन करायचं. तसंच कडू रसाच कधी वापरायचं की कफाची व्याधी असतील, चव गेलेली असेल, असे जे जे काही गोष्टी असतील त्याचे तिथे कडू रस वापरायचा. आणि तिखट रस कधी वापरायचा? अग्निमांद्य असेल किंवा अशा पद्धतीचं काही असेल, लालास्राव होतच नसेल, कफलिप्तता जास्त असेल, अशा पद्धतीचं असेल तर तिखट रस वापरायचा. मधुर रस दंतधावन सुश्रुताने सांगितलेला आहे. मधुर रस की जिथे जिथे अगदी रेअर कंडिशन मध्ये पित्ताचा पाक झालाय, हिरड्या सुजल्या आहेत किंवा दात निघालाय, तिथे व्रण निर्माण झालाय, अशा पद्धतीचं काय काय असेल तर मधुराचं दंतधावनही करायला सांगितले सुश्रुताने. याचप्रमाणे सकाळी आणि जेवणानंतर हे करायचंय. परत इथं सांगतो 5 मिनिटं आधी जॉईन होत जावा. काय वाटलं तर विचारा त्या श्लोकामध्ये. तसं पेशंटला आपण काय करू शकतो की ऍटलिस्ट काड्या तर येत नसतील तर चूर्ण देत जावा. सकाळचा पहिला जो संस्कार आहे दंतधावनाचा, त्वचा विकाराचे पेशंट किंवा असे जे पेशंट असतात त्याच्यात पहिला जर सकाळ सकाळ त्यांना दंतधावन दिलं तर सुरुवातच जे तुमची हेतुप्रत्यनिक, व्याधी प्रतिनिक अशा औषधाने होईल. तशी चूर्ण देऊ शकतो आपण. आणि ही तुरटची चूर्ण आहेत, कापडाचं किंवा अर्जुनाचं चूर्ण, हेही स्वस्त पण असतात, त्यामुळे पुढे पुढे देऊ शकताय तुम्ही पेशंटला दंतधावन करायला. तर असे चूर्ण द्यायचे. अजीर्ण, वांती, श्वास, ज्वर, अर्धित वायू, ज्यात तोंड वाकडे होते, तृष्णा, हास्यपाक, हृदरोग, नेत्ररोग, शिरोरोग, कर्णरोग, हे रोग ज्याला झाले त्यांना दंतधावन करायचं नाहीये. म्हणजे काष्टाचा वापर करायचा नाही. काष्टाचा वापर करायचा नाही म्हणजे तुम्ही चूर्णाने मसाज करू शकताय. फक्त अशी काडी लावायची नाही, ज्याने हिरड्याला आघात होईल. आघात झाला की परत वाताची आणि रक्ताची दृष्टी होईल किंवा तिथला संधी मधला वात वाढेल, असं काही होईल. जे व्याधी आहेत त्याचा वाताच्या गतीशी संबंधित आहे सगळे. आणि त्यामुळे दंताच्या काडी फक्त वापरायची नाही, तुम्ही चूर्णाने मसाज करू शकता. चूर्ण कुठली वापरायची? त्रिकटू, त्रिफळा अशी चूर्ण मधासोबत तुम्ही लावू शकता. सुश्रुताने सैंधव तेलासोबत असं सांगितलेलं आहे. तसे तुम्ही चूर्णाने मसाज करू शकता.
या व्याधींमध्ये. फक्त दंत काष्टाचा वापर करायचा नाही. तदनंतर डोळ्यात नित्य सुरमा घालावा. काय विचारायचं असेल त्याच्यावर विचारत जा. छोटा जरी विषय असला तरी, प्रश्न वाटला तरी हा पुस्तक प्रश्न आहे कसा विचारू तरी काय असं हे नका करू. कदाचित त्या प्रश्नानंतर काहीतरी वेगळं सांगायला मिळतं मला, असं पण होतं. तदनंतर डोळ्यात नित्य सुरमा घालावा. तो डोळ्यात हितकर आहे. नेत्र जे आहेत ते तेजोमय असल्यामुळे त्यांना विशेष करून कफापासून भीती आहे. म्हणून आठवड्यातून एकदा पाणी गाळण्याकरिता डोळ्यात रसांजन, रसवंती किंवा दारू हळदीचा रांधा घालावा. याने काय होईल, डोळ्यातून पाणी. ते नसेल तर नुसता मध घातला तरी. हात वर केला डायरेक्ट विचारतो मी अनम्यूट करून, याला विचारायचं असेल काय ते. सर, जिव्हा निर्लेखन विधीबद्दल वाग्भटांनी काही सांगितलंय का? सांगितलंय ना, आता येईल ना पुढे. काय जायच्यात आता पुढे पुढे येईल ना. त्याच्यात जिव्हा निर्लेखन जे आहे ते सुवर्ण, ताम्र अशा धातूंपासून करायचे जिव्हा निर्लेखन. आणि ते कधी करायचंय, जेवल्यानंतर करायचंय, कधी करायचंय ते दिलेलं आहे. बघूया आता पुढे. आता या श्लोकांमध्ये काय अडचण असेल तर विचारा. आता सगळे जॉईन होत आहेत बघा, मला इकडेच लक्ष द्यावं लागतं. तर नेत्र जे आहे तेजोमय असल्यामुळे त्यांना विशेष करून कफाची भीती आहे. आणि आठवड्यातून एकदा काय करायचं, म्हशी, दंत म्हशी. काय झालं प्रश्न विचारा डायरेक्ट का तुम्ही. कसली म्हशी तुम्ही वापरणार आहात. तर ते पाणी गाळण्यासाठी एकतर दारू हरिद्राचा रसांजन घ्यायचं, नाही तर काय करायचं, मध नुसता लावला डोळ्यांना तरी चालतं. त्याने काय होईल, पाणी जातं डोळ्यातून आठवड्यातून एकदा तरी, आणि डोळे स्वच्छ होतात. कफापासून जी भीती आहे ती नष्ट होऊन जाते. त्यामुळे तसं करायचं. तदनंतर नस्य, गुळण्या. डायरेक्ट विचारा प्रश्न, मी इकडे कुठे बघणार तुमचा. आवाज येत नाही तुमचा. सर, दोषग्न मशी यूज कर सकते हैं? कर सकते हैं ना. किसकी मशी बनाने वाले हो? त्रिफला या त्रिकटु. हाँ, कर सकते. मशी कल्पना जो है वो रूक्ष कल्पना है. क्षेत्र शोषक कल्पना है. ठीक है, स्त्राव को शोषण करने वाली कल्पना है. तो ज्यादा क्लेद जहाँ है, ऐसे कुछ है तो उसमें आप मशी का प्रयोग कर सकते. प्रॉब्लम आता है कि ये जो जली हुई चीज है ना, उसका ज्यादा उसका प्रयोग जो है वो कार्सिनोजेनस होता है. कोई भी राख हो, जली हुई चीज हो, तो इसलिए उसका ज्यादा प्रयोग नहीं करना चाहिए इंटरनली. तो ठीक है. ओके. और सर, जहाँ पर गम्स कम हो गए हैं, रिड्यूस हो गए, वहाँ पर गम्स कम हो गए मीन्स जो मसल है, मांस है, वहाँ का कम हो गया और दांत बहुत बाहर दिखते हैं, इसलिए वहाँ पर. उसके लिए आगे आएगा ना, गंडूश आएगा. पहले का गंडूश है. ठीक है. और दंत धावन करते समय उसमें आप मधुर रस का प्रयोग कर सकते हैं. मधुर रस जो है वो भाव पदार्थ बढ़ाने वाला है, तो इसलिए सुश्रुत ने मधुर रस भी बोला है. ऐसे रेयर कंडीशंस में वो आ जाता है. तो ये मसूड़े जो है वो मांस, रक्त इससे बनते हैं, है ना. तो उसको अगर पोषण करना हो तो उस प्रकार का चूर्ण से, मधुर रस के चूर्ण से आप ये कर सकते हो, या फिर गंडूश कर सकते हो. ओके सर. ठीक है. तो ये हो गया. तो आप जो शहद है वो लगा सकते हो. मध जो आहे तो लावायचं. मराठीत चाललंय आपलं, परत हिंदीमध्ये हे होतंय.
त्यानंतर नस्य, गंडूष, धूम्रपान आणि तांबूल यांचं सेवन करायचं. उरक्षत पीडित, रक्तपीडित, रक्तपित्त पीडित, विष, मूर्छा, मद यांनी पीडित, क्षय, तशाच कोरड पडलेल्या, वृक्ष, ज्यांचे अंग स्नेहांश कमी आहे व डोळे आलेल्या लोकांनी तांबूल सेवन करू नये. कारण ते उष्ण आहे ऑलरेडी, पित्त वाढवणारं असं आहे. त्यामुळे या लोकांनी तांबूलाचं सेवन करू नये. आता तांबूल सेवन जे आहे ते तो जो 13 गुणांचा जो विडा आहे तो म्हणजे तांबूल सेवन. याच्यामध्ये चुना आहे, कात आहे, हे सगळं जे आहे तो लक्षात. आणि तो तांबूल सेवन काय करायचंय ते करू नये सांगितले आहे. तर त्याच्यात मग ते त्या विड्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत. जसं तक्रम शक्रस्य दुर्लभम आहे ना, की इंद्राला ताक दुर्बल आहे, तसं तो विडा पण इंद्राला स्वर्गात दुर्लभ आहे, असं त्याचे वर्णन आहे विड्याची. आणि असं तो विडा जो आहे त्याचे गुणधर्म सांगितले की तो काय करतो. तो विडा कंठात मुखातले दोष घालवतो, दुर्गंधी घालवतो, चव आणतो, वृषभाव आणतो, असं काय काय गुणधर्म आहेत त्याचे विड्याचे. असे त्याचे 13 गुणधर्म आहेत. तसे 13 गुणधर्म कशात नाही आहेत आणि म्हणून तो स्वर्गात दुर्लभ आहे त्याचे वर्णन आहेत विड्याचे. तर तो तांबूल जे आहे मग त्याचे विड्याच्या पानाचे पण गुणधर्म आहेत, त्या काताचे पण गुणधर्म आहेत, सुपारीचे पण गुणधर्म आहेत, चुन्याचे पण गुणधर्म आहेत. असे सगळ्याचे गुणधर्म दिलेले असतात. तर उरक्षत, रक्तपित्त पीडित, विष, मूर्छा, मद ह्या सगळे जे लोक यांनी काय करायचं तो खायचा नाही तांबूल सेवन. रोज अंगास तेलाचा अभ्यंग करावा. तो वार्धक्य, वात यांचा नाश करतो, दृष्टी स्वच्छ करतो, पुष्टी देतो, आयुष्य वाढवतो, निद्रा देतो आणि त्वचा सुकुमार करतो आणि शरीर दृढ करतो. त्यामुळे नित्य काय करायचं अभ्यंग करायचं. आणि मग ते मुख्यत्वे करून डोके, पाय, कान यांच्या ठिकाणी ते नेहमी करायचे. म्हणजे ऍटलिस्ट डोक्यावर, पायाला आणि कानामध्ये हे नित्य अभ्यंग झालं पाहिजे. त्वचेच्या ठिकाणी रोज अभ्यंग केलं तर त्वचेमध्ये त्याची जी क्षमता आहे ना ती वाढते. त्या क्षमतांमध्ये कुठली क्षमता तर वातावरणाशी एकरूप होण्याची क्षमता. म्हणजे थंडी पडली तर खूप थंडी वाजत नाही त्या माणसाला, गरमी झाली तर खूप गरमी त्या माणसाला वाजत नाही, किंवा गरमीपासून होणारे दुष्परिणाम त्या माणसाला होत नाहीत, किंवा थंडीपासून होणारे व्याधी जे आहेत ते त्या माणसाला होत नाहीत. कशाने? अभ्यंगाने. म्हणून अभ्यंग करायचं. ठीक आहे. आणि काय दिले जाते की आयुष्य वाढवतो, हे करतो, ते करतो. डोक्याला, पायाला, कानाला तेल लावायचं. पायाला लावायचं कारण पायातून दोष शिरा ते डोळ्यात जातात, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. ज्यांना कफविकार झाले आहेत, ज्यांनी वमन विरेचन घेतलेले आहे, ज्यांना अजीर्ण झाले आहेत त्यांनी अभ्यंग करू नये. अभ्यंग जे आहे तुमचं जे शरीरात तुम्ही तेल लावता तर ते तेल ही शरीर पचवतं. भाजप पित्त आहे तिथलं ते तेल पचवतं आणि ते शोषलं जातं. मग ते तेल किती काळ लागतो शोषायला ते तुम्हाला माहिती की काय बरं रोमकुपापर्यंत ते तेल जायला 300 मात्रा काल लागतो. असे ते मात्रा काल दिलेले. त्वचेपर्यंत जायला किती मात्रा काल लागतो, मांसापर्यंत किती 100 वाढत जातं, अस्थिपर्यंत 800 मात्रा काल लागतो त्या तेलाला जायला. तर ते जे जाणं म्हणजे जे पचवणं आहे त्याच्यासाठी अग्नी पाहिजे. आणि जठराग्नी असेल तर तो बाकीचा अग्नी, बाकीच्या पित्तांना अग्नी तो पुरवणार आहे. तर तोच नसेल तर मग तो पण अग्नी नसणार आहे. आणि तो अग्नी नसेल तर ते तेल लावलेल्याचा काही फायदा होणार नाही. आणि लक्षात तोटाच होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ज्यांना कफविकार झालेले आहेत, वमन विरेचन घेतलेले आहे, म्हणजे अग्नी गेला आहे, अग्नी कमी झाले आणि अजीर्ण झाले, त्यांनी अभ्यंग करायचं नाही. ठीक आहे. तर वमन विरेचन अग्नी कमी झाला असं कसं? पण आपण संसर्जन क्रम वगैरे करतो नंतर ना, आपण झाल्या वमन विरेचन झाल्या संसर्ग कर्म नंतर नाही, वमन विरेचन झाल्या. टीकेत काय वेगळं आहे का बघूया आपण. किती नंबर आहे श्लोक? 9 ना 8.
सुश्रुताने आणि सांगितलंय तरुण ज्वरी चिरणी यांनी पण ते सांगितले. ठीक आहे. अग्निसाधा दयोगदा की जे जे व्याधी आहेत ज्याच्यामध्ये अग्निसाध आहे, जे जे व्याधी आहेत ज्यांच्यामध्ये अग्निसाध आहे, तदाह प्रोक्त हा अग्निसाधा दयोगदा, त्या सगळ्या व्याधींमध्ये ते द्यायचं नाही, अभ्यंग करायचं नाही, म्हणजे अग्नी लागतो हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. आपल्याला टीका नाही वाचायची, टीका आपण वाचलेले आहेत. नंतर व्यायामापासून अंग हलके होते, काम करण्याचे सामर्थ्य येते, भूक वाढते, वात झडतो, शरीर रेखीव पिळदार आणि घट्ट आणि कणखर होते. ज्याला अजीर्ण किंवा वातपित्तात्मक विकार झाले आहेत त्याने म्हाताऱ्यांनी व मुलांनी व्यायाम करू नये. नंतर स्निग्ध आहार करणाऱ्या व बळकट पुरुषांनी शीतकाळी व वसंत ऋतूत आपल्या शक्तीच्या निम्मा व्यायाम करावा. इतर ऋतूंमध्येही अल्प व्यायाम करावा. व्यायामामध्ये बाकीच्या पण खूप येतात, त्याच्यात नाहीये, पण अभ्यंग येतं. अभ्यंग झालं की मर्दन जे आहे ते पण व्यायामामध्ये येतं. म्हणजे तुडवणं जे म्हणतात ना, केरळमध्ये पायाने तुडवतात बिळवतात, तेही व्यायाम प्रकारमध्ये येतं. नियुद्ध म्हणजे तलवारबाजी किंवा कराटे बिराटे हे जे जे प्रकार सगळे येतात ते सगळे व्यायामाचे प्रकार येतात. अशा पद्धतीचा व्यायाम होतोय तो एवढा करायचा असं सांगितलेला आहे. व्यायाम झाल्यावर सर्वांग सुखकर वाटेल अशा रीतीने रगडून घ्यावे आहे बघा मर्द येत. आणि सुखकर वाटेल असं मर्दून घ्यायचं, दुखलं नाही पाहिजे. इतक्या सॉफ्टली मर्दन झालं पाहिजे. अतिव्यायामापासून तृष्णा, क्षय, श्वास, रक्तपित्त, शम, ग्लानी, खोकला, ताप, वांती हे विकार उत्पन्न होतात. अतिव्यायामापासून व्यायाम, जागरण, मार्गक्रमण, स्त्री सेवन, हास्य, भाषण करणे इत्यादी साहसांचे अतिसेवन करणारा मनुष्य हत्तीवर हल्ला करणाऱ्या सिंहाप्रमाणे नाश पावतो. तर हे अतिसेवन, एकाएकी अतिसेवन झालं की माणसाचा जीव जाऊ शकतो. जे आता दिसतं तुम्हाला जिम मध्ये लोक अटॅकने जातात किंवा असे. व्यायामाने कर्म सामर्थ्य हळूहळू वाढलं पाहिजे. हळूहळू शरीराचं जसं बल वाढेल तसं तसं तुमची अर्धशक्तीची लिमिट पण वाढत जाते. तेव्हा असं वाढवत जायचं. हास्य, भाषण हे पण दिलेलं आहे ना, तर ते अतिभाषण करणं किंवा अतिहास्य, लाफ्टर क्लब जे आहे ना, हे आयुर्वेदानुसार काय चुकीचंच आहे. इझी म्हणजे स्वतःहून आलेलं हसणं आणि मुद्दामून आणलेलं हसणं याच्यात फरक आहे. तसं हसणं ही चुकीचं आहे. पुढे अंगास उठणे लावल्याने कफ मेद झडतात, शरीर दृढ होते आणि त्वचा फार स्वच्छ होते. उठणं लावल्याने सुश्रुतामध्ये उठणं पण आलेली आहे. हरितकी, लोध्र, डाळिंबाची साल असं सगळे उठणे आलेली आहेत. ते उठणं पण आलेली आहेत. स्नानापासून मल, कंडू, श्रम, स्वेद, तंद्रा, तृष्णा, दाह व पाप यांचा नाश होऊन अग्निदीप्त होतो. आयुष्य, बल, तेज आणि पुरुषत्व यांची वृद्धी होते. बघा, स्नानाच्या फायद्यांमध्ये पहिला मल लिहिलेला आहे. म्हणजे शरीराचा जो मल आहे तो स्वच्छ होतो. मळ गेल्यामुळे अग्नी चांगला पेटतो. राजक पित्ताचा अग्नी चांगला होतो. साहजिकच जठराग्नी पण वाढणार. आणि नंतर कंडू, श्रम, स्वेद म्हणून स्नान हे सकाळीच झालं पाहिजे. सकाळ आवरून बिवरून 11 वाजता आंघोळ बिंघोळ करणाऱ्यांमध्ये परत व्याधींचं प्रमाण, त्वचा विकारांचं प्रमाण हे सगळं बदललेलं असतं. म्हणजे सगळ्या दिनचर्याच्या बारीक बारीक गोष्टी आहेत. जनरली असे करतात लोक. 11-12 वाजता सकाळी नाश्ता करतात, आंघोळीच्या आधी पाणी पितात, चहा पितात, नाश्ता करतात, 10-11 वाजता आंघोळ करतात. हे सगळं बंद करायचं पेशंटचं. उष्णांब नादा कायस्य परिक्षेपो बलावह. तुम्हाला काय विचारायचं डायरेक्ट विचारा. तेन एव च उत्तम अंगस्य बलरुत्केश चक्षुषा. तर गरम पाण्याने आंघोळ करायची आणि डोक्यावरून केलं तर केसांना आणि दृष्टीस धोका होतो. म्हणजेच अर्थात स्नान करतेवेळी थंड पाण्याने डोके भिजवावे आणि अंगावर ऊन पाणी घ्यावे. अर्धित वायू, नेत्ररोग, मुखरोग, कर्णरोग, अतिसार, आधमान, पीनस, अजीर्ण हे विकार झाले असता
असता व भोजनानंतर स्नान करू नये. त्यावेळी स्नान वर्ज्य करायचं. म्हणजे तुम्ही पुसू शकताय अंग, फक्त स्नान नाही करायचे. पूर्वीचा आहार चिरला म्हणजे पथ्यकर आणि नियमित प्रमाणाने जेवण करावे. बलात्काराने वातमूत्रादिकांची प्रवृत्ती करू नये. मलमूत्रांचा वेग आला असता अन्य कार्यात गुंतू नये. तसेच एखादा रोग उत्पन्न झाला असता तो साध्य असल्यास बरा केल्याशिवाय दुसरे कोणते काम करू नये. ज्यावेळी सकाळी टॉयलेट बिलेटला झालं की काय करायचं, मग ते हे कुठे असावं त्याच्यासाठी संग्रहामध्ये दिलेलं आहे. मलमूत्र विसर्जन कुठे करावं, कसं करावं. दिवसा करायचं झाल्यावर उत्तरेकडे तोंड करून करावं. रात्री मलविसर्जन करायचं तर दक्षिणेला तोंड करून करावं. डोक्यावर काहीतरी बांधून जायचं मलविसर्जन करायला. हे बारीक बारीक खूप नियम दिलेले. मातीत काहीतरी करत बसून मलविसर्जन करू नये, असं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने मलमूत्र विसर्जन करायचं. दुसरं काही काम करायचं नाही. एकच करायचं. शक्यतो अंधाऱ्या खोलीत मलविसर्जन करायचं. म्हणजे ते पूर्वी ते होत होतं, आता लाईट असते त्यामुळे सगळ्या गोष्टी हे झाले. तरी पण असं झालं पाहिजे, ते लांब असलं पाहिजे. टॉयलेट जे आहे ते घरापासून लांब असलं पाहिजे. सर्व प्राण्यांचे एकंदर उद्योग सुखांकरता चाललेले आहेत व सुख तर धर्म वाचून नाही, म्हणून निरंतर धर्मपर असावे. सज्जन मित्रांशी मलविसर्जनाचं अजून काय बरं की मलविसर्जन झाल्यानंतर तो गुद प्रक्षालन जे आहे ते थंड पाण्यानेच करायला सांगितले शास्त्रामध्ये. तर ते गुद प्रक्षालन थंड पाण्यानेच करायचं. थंड पाण्याने केलंय तर गुदाचा भाग जो आहे तिथला रक्तप्रवाह कमी होतो आणि अर्शाच्या ज्या संप्राप्ती आहेत त्या होत नाहीत भविष्यात. काही जण गरम पाण्याने पण हे करतात गुद प्रक्षालन, तसं नाही करायचं. तो एक विषय आलाय प्रक्षालनामध्ये. सज्जन मित्रांशी मोठ्या प्रीतीने स्नेह करावा व दुर्जनांपासून दूर राहावे. हिंसा, चोरी, व्यभिचार, चहाडी, अप्रिय, असत्य, असंबद्ध भाषण, दुसऱ्याचा नाश करण्याची बुद्धी, मात्सर्य, शास्त्रविरोधी विचार, वेदाधिकांवर अविश्वास ही 10 प्रकारची पापकर्म आहेत. त्यांचा काया वाचा आणि मने करून त्याग करावा. हिंसा, अस्तेय, अन्यथा कामम, पशून्यम, परुषानृते. पशून्य म्हणजे मागे गॉसिपिंग करणं, म्हणजे तो व्यक्ती नसताना आपण त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणं, हे जे ते पशून्य मध्ये येतं. त्याला ट्रान्सलेशन मध्ये काय शब्द दिलाय? अप्रिय लिहिलंय ना. तर मागे चहाडी आहे ना, चहाडी करणं. तेच झालं, मागे बोलणं. तो व्यक्ती नसताना त्याच्या मागे बोलणं हे पशून्य मध्ये येतं. आणि त्या कुठल्याही व्यक्तीच्या समोर एकदम रफ बोलणं हे जे आहे ते परुषवा मध्ये येते. अप्रिय बोलणं, परुष, आपण परुष गुण नाही का बोलत, खरखरीत. तर हे नंतर काय, दुसऱ्यांचा नाश करण्याची बुद्धी, मात्सर्य आणि शास्त्रविध हे झालं, ही पापकर्म आहेत आपल्यानुसार. गरीब, व्याधीत आणि दुःखित यांना यथाशक्ती सहाय्य करावे. किड्या मुंग्यांना देखील आपल्याप्रमाणेच कृपादृष्टीने पाहावे. किड्या मुंग्यांना म्हणजेच आपल्यापेक्षा जे खालचे आहेत. किड्या मुंग्या म्हणजे लिटरली किड्या मुंग्या असं नाहीये, तर बारक्या सूक्ष्म जीवांनाही जे आहे ते कृपादृष्टीने पाहायचं. म्हणजे त्या पद्धतीने त्यांना हे करायचं, अडतूड करायची नाही. बुधपरीक्षण काय बोललंय? प्रश्न काय आहे? कोणतर वाचा बघ प्रश्न.
जब गुद प्रक्षालन शीत जल से बोला है ताकि अर्श ना हो, तो फिर अर्श में अवगाहन क्यों बोला है गर्म पानी से? बराबर है ना। अर्श ये व्याधि है। अभी हम जो पढ़ रहे हैं वो नॉर्मल शरीर का पढ़ रहे, सूत्र स्थान पढ़ रहे, समझ में आता रही है? हाँ, वहां का रक्त प्रवाह ज्यादा नहीं होना चाहिए, मर्म है ना। तो वहां पर ठंडे पानी से धोना है, ऐसे शास्त्रकारों दिया है। जब अर्श होता है तो अर्श होने की कारण में है, कारण अलग अलग है। अर्श व्हायची कारण जी ती वेगवेगळी आहे, म्हणजे ती अग्निमांद्य पण आहेत आणि साक्षात तिथे मर्मा तिथे आघात होणं, वाहन हे ते गोष्टी बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते, आणि त्याच्यानंतर काय होणार आहे तो व्यान अपान वायू, व्यान वायू त्या मांसाला घेणार आणि तिथे अर्श उत्पत्ती होणार. आणि आता अर्श उत्पत्ती झाल्यावर काय करायचं, तर मग ते हे आहे काय अवघा आहे, ते पण कुठे आहे, उदशूलामध्ये आलंय ते. तिथे मिश्रिया अजमोदा ह्याचा शेक घ्यायचा आहे. ते शूल ठणका जिथे ज्यावेळी लागतो, उदशूल ज्यावेळी होतो त्यावेळी अवस्था बदलली की सगळं बदलणार आहे. लक्षात. पुढे कोणी प्रश्न असा टाकला तर डायरेक्ट विचारा. थंड पाणी म्हणून थंड पाण्याचे हपके मारायचे तोंडावर. थंड पाण्याचे हपके मारले की मनाची चंचलता कमी येते. डोळ्यावर थंड पाण्याचे हपके मारायचे. डोळे धुताना सांगितलंय की विहिरीचं पाणी वापरायचं. विहिरीचं पाणी जे आहे ते कसं असतं, उन्हाळ्यात 1 डिग्रीने कमी असतं, एवढं आता टेम्परेचर त्याच्या 1 डिग्रीने कमी असणार, आणि हिवाळ्यात 1 डिग्रीने जास्त असतं. असं त्या पाण्याने हपके मारायचे सांगितले. उषपान पिताना पण तेच तसलंच पाणी, नदीचंच पाणी प्यायचं. असं एवढं थंड पाहिजे. ते काय थंड म्हणजे असं खूप थंड असं नाही. किती नंबरला आलोय आपण? 23. देव, गो, ब्राह्मण, वृद्ध, वैद्य, राजा, अतिथी यांची यथायोग्य पूजा करावी. याचकांना काही न देता घालवू नये, त्यांचा अवमान करू नये व त्यांना कठोर शब्दांनी बोलू नये. आपले नुकसान करणाऱ्या शत्रूवरही प्राया उपकारच करावा. त्याच्या टीका छान आहेत, वाचल्यात की तुम्हाला कळेल. आपले नुकसान करणाऱ्या शत्रूवरही प्राया जनरली उपकारच करावा. का असं सांगितलंय, कारण ते म्हटले की जर त्या शत्रूवर आता तुमचं कोणतरी वाईट चिंतय, त्याच्या मनात तुमच्याविषयी वाईट आहे, आणि तुम्ही जर त्याच्यावर उपकार केलेत, म्हणजे चांगल्या भावनेने किती केलं, तर चान्सेस असतात की तो उद्या म्हणे अरे मी एवढं याच्याबद्दल वाईट विचार करतो तरी पण ह्याने माझं चांगलं केलं, तर उद्या कदाचित त्याचं मती परिवर्तन होऊ शकतं आणि तो शत्रू तुमचा मित्र होऊ शकतो किंवा तुमचं वाईट चिंतायचं बंद करू शकतो. त्यामुळे जनरली प्राया उपकारच करावे. असं म्हणतो स्यात शब्द आहे. संपत्ती आणि विपत्ती. विपत्तीमध्ये एकच चित्तवृत्ती ठेवावी. एखाद्याच्या चांगल्या गुणांविषयी ईर्ष्या करावी. तत्साध्य जे द्रव्याधिक त्याविषयी करू नये. ठीक आहे. म्हणजे काय की एखादी प्रॅक्टिस जास्त चालत असेल तर नाही अभ्यास कसा केला, त्याच्या तशी कॉम्पिटिशन असली पाहिजे. फळाशी अनुबंध नसला पाहिजे तुमचा कुठली गोष्ट करताना. फळाशी अनुबंध नसला पाहिजे, म्हणजे तेच मला मिळालं पाहिजे अशी ईर्ष्या नाही करायची. त्याने ते कसं मिळवलं त्या पद्धतीचे गुण अवलंब करता आले पाहिजेत. परत प्रश्न नंतर वाचून सांगा. झालं. हितकर, थोडे, गोड, सत्य, प्रसंगोचित भाषण करावे. काले हितम ब्रूयात. प्रसंगोचित जेवढं गरज आहे तेवढंच बोलायचं. ओळखीचा मनुष्य भेटला असता. हे सगळं प्रॅक्टिसमध्ये, या बारीक बारीक गोष्टी सगळ्या प्रॅक्टिसमध्ये
अवलंब केला की प्रॅक्टिसचा जो आपल्याला वाटतं ना की का होत नाही सगळं होतं. हे सगळं ग्रंथच असा लिहिलेला आहे की तुमची प्रॅक्टिस पण चांगली चालावी, पेशंट पण बरे व्हावे, सगळ्या दृष्टीने लिहिलेलं आहे. त्यामुळे या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या वाचल्यात आणि प्रत्यक्ष त्याच्यामध्ये हे केलं तर ते होतं, सुधारणा केल्या तर त्याचा फायदाच होतो. ओळखीचा मनुष्य भेटला असता प्रसन्न मुद्रेने, सौजन्याने, दयार्द हृदयाने कुशलाधिक प्रश्न आपणहून सुरू करावे. तो बोलेल की नाही, तो कधी बोलला तर मी बोलेन असं नाही, आपणच सुरुवात करावी. जो कोणावर कधीच विश्वास ठेवत नाही किंवा सर्वांवरच विश्वास ठेवतो किंवा एकटाच राहतो तो कधीच सुखी पावत नाही. दोन्ही गोष्टी एकदम सरसकट सगळ्यांवर विश्वास ठेवणं पण चुकीचं आहे आणि अगदीच अविश्वास ठेवणं तर पण ते पण चुकीचं आहे. आपण कोणाला शत्रू आहोत किंवा आपला एखादा शत्रू आहे असे कोणाजवळ प्रकट करू नये. आपला अपमान झाला असता किंवा आपल्यावर वरिष्ठांची गैरमर्जी झाली असता तेही प्रकट करू नये. प्रकट केले तर कदाचित ज्याला प्रकट केलेत की बाबा ह्याला सांगितलं की माझा तो शत्रू आहे, कदाचित त्या दोघांची परत मैत्री होते. असं तुमच्या ज्यांची एकत्र कुटुंब बनते त्यांच्यात पण तुम्हाला जवळून बघितलेल्या असतील गोष्टी ना. तर कोणाला काही सांगायचं नाही जास्त, एवढाच विषय. दुसऱ्याचे मन संतुष्ट ठेवण्याविषयी दक्ष असून दुसऱ्याचा आशय लक्षात आणून त्याला जसे आवडते तसे त्याच्याशी वर्तन ठेवावे. न पीडियेत इंद्राणी नच एतानी लालयेत. इंद्रियांच्या अत्यंत स्वाधीन होऊ नये आणि त्यांच्या अतिशय क्लेश पण त्यांना करू नये. जे क्लेश केलं जातं, मारलं जातं, अशा काय प्रत्येक धर्मात किंवा थोड्याफार काही प्रथा येतात ना, तसं आयुर्वेद त्याला विरोध करतोय. तर लाड पण करायचे नाहीत आणि क्लेश पण द्यायचा नाही शरीराला. तर क्लेशाने काय होत नाही. ज्यात धर्मार्थ कामांपैकी कोणताच इतराविरोधी पुरुषार्थ नाही असा उद्योग करू नये व सर्व प्रकारच्या धर्माचरणात मध्यम मार्गाचे अनुवर्तन करावे. हे फार गरजेचं आहे. आता सगळ्यामधला सेंटर काढायचा, काय नाही, त्यानुसार करायचं. प्रॅक्टिसमध्ये पण वादविद होत असतात क्षेत्रामध्ये, आपल्या कोणाच्या फंदात पडायचं नाही, आपला अभ्यास करायचा आणि आपले पेशंट कसे वाढतील एवढाच फोकस ठेवायचा. असं नख, केश, दाढी, मिशा फार वाढू देऊ नये. पाय व कर्ण नासिकादी मलाद्वारे स्वच्छ ठेवावीत. दररोज स्नान करावे, चंदनाने सुगंधाचे धारण करावे, स्वच्छ चांगला व नम्र वेश धारण करावा, रत्ने, महौषधी, सिद्ध मंत्र यांनी सर्वदा धारण करावे. यांनाही सर्वदा धारण करावे. पुढे चालताना 4 हात पुढे नजर असावी, पायात जोडा असावा, छत्री असावी. रात्री किंवा कठीण प्रसंगी बाहेर जाणे असल्यास हातात काठी, डोक्यास आच्छादन आणि बरोबर एखादा सोबती घेतल्यापासून जाऊ नये. सोशल एटिकेट्स आहेत, गरजेचे आहेत, पूर्वी तर असायचेच. तर ते अनवाणी फिरणं आपल्या विरोधात नाही. आपल्या विरोधात उपादान जे आहे, पायात चप्पल घालायची. आणि काय, छत्री धरायची, काठी धरायची. लक्षात, छत्री धरणं त्याचा फायदा काय होतो ते सगळं वाचलेलं असाल तुम्ही. छत्रीने पाऊस दिवस आला तर रक्षण होतच. शिवाय ती पूर्वी टोळ धाड पडायची, अचानक टोळ यायचे, तर कुठल्या पक्षाची धाड पडायची, तर ती छत्रीमुळे ते वाचायचं. बरोबर आहे असं. आणि छत्री जी आहे ती प्राणी जे असतात त्यांना डिस्टन्स असं हे कळत नाही. काही कलर्स त्यांच्यामध्ये हे असतात, कमी असतात. त्यांना मोशन सेन्सर जास्त असतात प्राण्यांना. लक्षात, कारण त्यांना ती वस्तू पकडायची असते. आपल्याला वस्तू पकडायची नसते, आपल्याला वस्तूमध्ये डिफरन्शिएट करायचं असतं. त्यामुळे आपल्याला कलर जास्त हे कळतात. तर ती छत्री बित्री घेतली आणि अशी फिरवली तर प्राण्यांना वाटतं की बाण मारलाय त्यांच्याकडे, प्राणी पळतात. तर त्यासाठी ती छत्री धरायची. आणि हातात काठी घेतली की विशिष्ट प्रकारचं बळ मिळतं. विशिष्ट प्रकारचं बळ मिळालं की शरीरामध्ये भीती कमी होते. भीती कमी झाली की भीती असणं हे शुक्रक्षयाचं लक्षण आहे. विविध दुर्बळ अपेक्षा इनडायरेक्टली शुक्रवृत्ती होते. त्यामुळे ते काठी धरणं हे वृक्ष सांगितलेलं आहे. डोक्यास आच्छादन करायचं आणि बरोबर एखादा सोबती असल्यास म्हणजे एकटं जायचं नाही. असं हे पूर्वीच्या काळी
गोष्टी ह्या होत्या. चैत्य, ब्राह्मण इत्यादी पूज्य ध्वज चंडालादी नीच लोक यांची छाया, राग, कोंडा, घाण ओलांडू नये. खड्यांच्या ढेकळ्यांच्या जागेतून व पूजेच्या किंवा स्नान करण्याच्या जागेतून जाऊ नये. ठीक आहे. जिथे भीती वाटेल, मनात पाल चुकचुकेल, शंका उत्पन्न आपल्या मनात होईल अशा जागेत शक्यतो जाऊ नये. रात्रीचं तर जाऊच नये. संपत आता. नदी पोहून पार जाऊ नये. अग्नीच्या ज्वाळेजवळ जाऊ नये. जी नाव बुडेल अशी शंका आहे तिमध्ये बसू नये. झाडावर चढू नये. खडोकर जनावरावर बसू नये. हे काय माहितीये तुम्हाला. तोंड झाकल्यापासून हसू नये. शिंक आणि जांभळी देऊ नये. ना समृद्ध मुखम करूया छोटे असे विलंब. नाक कोरीत बसू नये. जमिनीवर उगाच रेघा काढू नये. अंग वेडीवाकडे करू नये आणि फार वेळ उकिडे बसू नये. उकिडे मीन्स बॅटिंग पोझिशनवर खूप काळ बसायचं नाही तर भगंदर नव्हे उदभ्रंश यासारखे व्याधी होतात. नाकातले केस बीस उपटू नये. न मुली येत लोमानी असं सांगितलेलं आहे. त्याने डोळ्यांची शक्ती कमी होते. कायिक, वाचिक, मानसिक क्रिया श्रम होण्यापूर्वीच बंद कराव्यात. फार वेळ गुडघे उभे करून बसू नये. म्हणजे आपण जे चेअरवर बसतो त्या पद्धतीने. रात्री झाडाखाली राहू नये. तसेच अंगणात, पिंपळाजवळ, चव्हाट्यावर, देवळात रात्री निजू नये, बसू नये. वधस्थान, अरण्य, ओसाळगृह व स्मशान इतक्या ठिकाणी दिवसा देखील जाऊ नये. सूर्याकडे कधीही पाहू नये. म्हणजे वर करू असं ते मन्यास्तंभाचं एक कारण सांगितलेलं आहे. विवृत्तोर्ध्व निरीक्षणे. डोक्यावर ओझे वाहू नये. बारीक, अतिशय दैदिप्यमान, अपवित्र, अप्रिय पदार्थांकडे एकसारखे पाहू नये. ठीक आहे. पुढे मद्य विकणे, तयार करणे, देणे घेणे या क्रिया करू नये. वैद्याने किंवा चांगल्या व्यक्तीने. पूर्वेकडील वारा, सकाळचे ऊन, धूळ, पाऊस, तीव्र वायू यांचे सेवन करू नये. शरीर अस्ताव्यस्त असताना शिंक, ढेकर देणे, खोकणे, झोप घेणे, खाणे, मैथून करणे या क्रिया करू नयेत. म्हणजे जेवताना बोलणं बिळणं हे सगळं करू नये. नदीच्या डगरीजवळ बसू नये. राजशत्रू, हत्ती, सर्प, शृंगयुक्त पशु इत्यादिकांच्या जवळ जाऊ नये. नीच व अतिशहाणे अशी लोकांची सेवा, बलिष्ठांची कच्चा करू नये. संध्याकाळी जेवण, स्त्री सेवा, निद्रा, अध्ययन किंवा चिंतन हे वर्ज्य करावे. संध्याकाळी संध्याकाळ म्हणजे हा तेवढाच पिरियड. संध्याकाळ म्हणजे आपण जी संध्याकाळ मराठीत म्हणतो तशी संध्याकाळ नाही. संध्या म्हणजे दिवस आणि रात्रीचा मधला जो पिरियड आहे संध्या. संधी शब्दावरून आलेला आहे ते. तो संधी जो आहे तो तेवढाच पिरियड, जो काही 45-47 मिनिटाचा जो काही पिरियड येईल तेवढाच. लक्षात. तेवढ्या पिरियडचे हे झालेले आहे की तेवढ्या पिरियडमध्ये बॅक्टेरियांची ग्रोथ जास्त होते. तेवढ्या पिरियडमध्ये मूड स्विंग जास्त होतात. तेवढ्या पिरियडमध्ये असे जे त्याच्यावर हे झालेले आहेत, अभ्यास झाले. तर ते संध्याकाळी जेवण करणं, स्त्री सेवन, निद्रा, त्या संध्याकाळच्या पिरियडमध्ये झोपलं तर शरीरात असे काही एन्झाईम सिक्रेट होतात किंवा ब्रेनमध्ये असे काही बदल होतात की सीझरचा त्रास होणं, उन्माद अपस्मारासारख्या व्याधी विधी होणं यांची शक्यता वाढते. असे रिसर्च पण झाले आहेत. ही संध्याकाळ. अध्ययन करू नये. संध्याकाळ नंतर अध्ययन करू शकतो आपण. ब्राह्म्य मुहूर्ताच्या ब्राह्म्य नव्हे काय तो रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये जो वेदाध्ययन करायला सांगितलेलं आहे तर तिथे करू शकतोय तुम्ही, पण संध्याकाळी नाही करायचं. चिंतन हे वर्ज करावे. शत्रू, यज्ञ, सत्र, वेश्या, वाणी इत्यादी ठिकाणचे अन्न, गणान्न यांचे सेवन करू नये. तोंडाने, नखाने, शरीराच्या कोणत्याही भागाने वाद्य वाजवू नये. माउथ ऑर्गन विर्गन ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या. हस्त, केस उगीच हलवू नये. पाणी, अग्नी, ब्राह्मण आदी पूज्य यांचे मधून जाऊ नये. अति मद्यपान करू नये. स्त्रियांवर विश्वास ठेवू नये आणि त्यांना स्वातंत्र्य देऊ नये. ज्या अर्थी सर्व क्रियांमध्ये लोकच उपदेशक आहेत त्या अर्थी शहाण्याने लोक वागतील त्याप्रमाणे लौकिक गोष्टींमध्ये विचारपूर्वक वागावे. सर्व भूतांवर दया, ताण, कायिक, वाचिक, मानसिक क्रियांवर दाब, लोकांच्या कामांमध्ये स्वतःप्रमाणे कळकळ इतक्या गोष्टी पाळणे हे श्रेष्ठ व्रत होय. मी काय करतो आहे
कोठे आहे, माझे वय काय आहे, माझे मन कशात गुंतले आहे, हे क्षणोक्षणी ध्यानात आणा. काल वय क्रिया या संबंधी माझी स्थिती कशी आहे याचे वरचेवर स्मरण करावे, म्हणजे दुःख होत नाही. हा थोडक्यात सदाचार सांगितला आहे. याप्रमाणे जो आपली वर्तणूक ठेवतो तो दीर्घायुषी, आरोग्य, ऐश्वर, यश, मोक्ष याप्रत पावतो. काय विचारायचंय का? हॅलो सर. मोस्टली असं म्हणतात की संध्याकाळी आपण आता दिवा वगैरे लावतो त्यावेळेस मग आता ध्यान चिंतन श्लोका पठन करतो. ते सांगतो, चिकित्सा शास्त्र आणि अध्यात्मशास्त्र प्रत्येकी पॅरलल जाईल असं नाही. पण त्या संध्याकाळच्या वेळेला महत्व आहे. त्यावेळी काय करावं किंवा काय करून याला नियम आहे. लक्षात. मग आता हे नाही करायचं मग करायचं काय त्यावेळी, तर या गोष्टी कराव्या लक्षात. मग असे हे झालेले आहे की तेवढ्या पिरियडमध्ये बॅक्टेरियल ग्रोथ जास्त होते, तेवढ्या पिरियडमध्ये काय म्हणतात ना की ब्रेनमध्ये असे काही, मी ते वाचलेलं आर्टिकल एकदा, असे काही त्यांनी हे सांगितले तर त्यांची ग्रोथ जास्त होते. त्यामुळे तेही तसंच मानतात. युरोपियन सायन्स पण ते तसंच मानतंय. आता अध्यात्म वेगळं आहे, अध्यात्मशास्त्र वेगळं पडतं, बरोबर आहे की नाही? असं अध्यात्मशास्त्रात 2 संध्याकाळ सांगितलेत, म्हणजे संध्याकाळची एक दिवस आणि रात्रीतला एक, आणि जो 3-4चा ब्राह्म्य मुहूर्ताचा एक तो त्यावेळेसचा एक. त्यावेळेस त्यावेळेस वेदाध्ययन सांगितलेला आहे. श्लोक पण तसा आलाय. पश्चिमम प्रहरे रात्रो पश्चिमम प्रहरे असं आहे. वेदाध्ययनम तौ नयेत. आणि त्याची दुसरी लाईन आहे यामद्वयम असं काहीतरी आहे. यामद्वयम शयेस्तु ब्रह्मभूयाय कल्पते असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय त्यांनी सांगितलं की जो रात्रीचा पहिला याम आहे, म्हणजे पहिला म्हणजे 6 ते 9 असा, तर त्या काळात तुम्ही वेदाध्ययन करू शकता. त्या काळात करायचं, काय प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर 2 याम झोपायचं, म्हणजे 6 तास कमीत कमी असं. आणि 6 तास जर तुम्ही झोपलात तर ब्रह्मभूयाय कल्पते, तुम्हाला ब्रह्मत्व मिळतं, म्हणजे विद्या मिळते अशा पद्धतीने असं सांगितलेलं आहे. त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत, काही जण नाही म्हणतात, काही जण म्हणतात. पुढे अजून काय? हा सर, आपण ना बाल्यावस्थेमध्ये सर मुलांना रोज म्हणजे जन्मानंतर रोज आपण आंघोळ जे तेल लावून मसाज करतो, अभ्यंग करतो, मग सर तेव्हा कफाचा काळ असतो आणि अग्नी पण मंद असतो. सर ते कितपत योग्य आहे? काय नाही अभ्यंग रोज सर आपण लहान मुलांना सर आपण रोजच तेल लावून मसाज करतो ना, आंघोळ घालतो सर आपण, तर तो कफाचा काळ असतो, त्यांचा अग्नी पण मंद असतो. मग काय झालं? अग्नी लहान मुलांचा अग्नी खूप चांगला असतो. ते जेवतात कमी, म्हणजे त्यांच्या शरीरापेक्षा ते जास्त जेवतात. लक्षात नाही तर आपण जन्मानंतर डिलिव्हरी नंतर सर आपण लगेच अभ्यंग नाही म्हटलंय. त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय की अग्नी हसतो गदा, म्हणजे अग्नी नसलेल्यांचंच आहे. त्याचा काय अग्नी मांदे एकदम नसतो, अग्नी कमी असतो, म्हणजे मांदे असतो असं नाही, अग्नी असतो की चांगला. दूध पितं ते, किती लिटर दूध पितं ते बाळ. लक्षात. ओके. तेल लावणं जे आहे ते त्वचेला लावायचंच आहे, ते पुत्रस्थानाचं झालेलं आहे अभ्यंग करणं. म्हणजे ते जर नाही लावलं तर त्वचेचा तो हिनयोग आहे, तेल न लावणे. लक्षात आलं का? ओके सर. मग मॉडर्न सायन्स म्हणतं की तेल नाही लावायचं कारण त्वचा सेन्सिटिव्ह असते, मग जे तेलातले प्रोटीन असतात त्याला ती रिॲक्टिव्ह होते, मग ऍलर्जी होते, असं ते काय 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 बोलत. पण असं काय नाही. एवढी वर्ष सगळे लावत आलेले आहेत, हे सिद्ध झालेलं आहे तेल लावून. पहिला तर जन्मला पदार्थ मला तेल सांगितले लावायला. असं सर मग आंघोळ करताना डोक्यावरून गार पाणी सांगितलेलं आहे. सर ते तर वाताचं स्थान आहे, मग सर सकाळी डोक्याला गार पाणी वातात. सर आता आंघोळ करताना सांगितलं, स्नान करताना की डोक्यावरती गार पाणी आणि अंगावरती गरम पाणी. मग सर डोकं म्हणजे शीर भाग आपल्या वाताचा मेन आहे ना सर, वाताधिक्य त्याच्यामध्ये कफाच आहे. हे स्थानासंबंधी नियम आहे. जर डोक्यावर गरम पाणी घेतले केसांची शक्ती जाते, डोळ्यांची शक्ती जाते. लक्षात. आणि मग ते महत्वाचे आहेत अवयव.
सर्वेंद्रियाणाम नयनम प्रधान. त्याची शक्ती गेल्यावर काय करणार. त्यामुळे अंगावरून गरम पाणी घ्यायचं आणि या भागांवर हे केलेलं आहे. लक्षात. सर एक प्रश्न आहे. दात घासण्यासाठी सर खजीर समजलं, अर्जुन पण समजलं, वड पण समजलं, पण अर्क का सांगितलं असेल बरे? कारण की अर्क तर उपविषामध्ये येतं ना सर. कशामध्ये येतं? अर्क रुई उपविष आहे ना सर. त्याचा क्षीर काढायचं असं सांगितलं एक टिकेत. त्या अर्काचा क्षीर काढून ते घ्यायचंय. वाचलंय मी. क्षीर काढायचा. परत ते दंतावनाला कुठली लाकडं घ्यायची नाही, कुठल्या फांद्या घ्यायच्या नाही ते पण सांगितलंय. म्हणजे तुम्ही श्लेष्मातक नाही घ्यायचा, तुम्ही बिल्व नाही घ्यायचं, तुम्ही शिगरू नाही घ्यायचं, तुम्ही असे लिस्ट ऑफ आहेत त्याच्यात असं सांगितलेलं आहे. तर त्या घ्यायच्या. पलाशची काडी नाही घ्यायची. तर ज्या काड्यांना कडक आहेत किंवा अगदीच ठिसूळ आहेत, ते ज्यांना काटे आहेत की ज्यांच्यात क्षीर जास्त आहे, अशांचं वर्ज्य केलेले आहेत काड्या. आणि अर्काचं ते क्षीर काढायचं खूप नसतं. ते कट केलेली फांदी ती क्षीर निघाली की तिच्या दंतधावन करायचं असं सांगितलेलं आहे. असं कृमीमध्ये ते वापरायचं अर्क. असं पलाशाचं लाकूड हे यज्ञामध्ये टाकतात, यज्ञिया म्हणून आहे की नाही. त्यामुळे ते पवित्र आहे म्हणून त्याचं, आणि ते ठिसूळ पण असतं, त्यामुळे त्याचा वापर नाही करायचा अशी हे दिलेली आहे. अजून काय? छान उपक्रम आहे सर हा. एवढं सांगायचं. थोडं ओपीडीत आल्यावर उगीच असं म्हणजे मोबाईल बघा, फेसबुक बघा, रील्स बघा. एवढा पिरियड आपण त्या ह्याच्यातच घालवतो रील्स बघण्यात. हो 11-12 अशा जातात. एवढंच जरा